हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण सुरुवात करणार आहोत महालक्ष्म्यांसाठी. तर इथे माहेरचा व्हिडिओ सुरू झालेला आहे. तर इथे माहेरी आलेलं आहे आणि आज महालक्ष्म्यांचं आगमन आहे. तर आम्ही दोघी बहिणी पण, तर मी आज मोठीची पूजा केलेली आहे आणि लहानी जी मधली बहीण आहे तिने लहानीची पूजा केलेली आहे. तर सर्वात पहिले लहानीला मान असतो. सर्वात पहिले कुठलीही गोष्ट म्हणा किंवा कुठली स्वतःला आपण तिला लहानीला पहिले ठेवायचं असते, कारण लहाने लोक राग धरतात असं म्हणतात. तर इथे लहानीला सर्वात पहिले दागिने, सर्वात पहिले साडी, जो कुठलं ज्वेलरी म्हणा किंवा दागिने म्हणा किंवा कपडे म्हणा किंवा कुठलंही प्रकारचं जे आपण तिला घालतो, तर ते सर्वात पहिले लहानीला करायचं असते. आणि म्हणून मग लहानीची पहिले पूजा करतो आम्ही. तर इथे चौरंगावर कापड ठेवलेलं आहे आणि तांदळाची रास ठेवलेली आहे. तर महालक्ष्म्यांचं आगमन जे आहे ते आज झालेलं आहे. तर इथे सर्वात पहिले देवघराच्या तिथे महालक्ष्म्यांना उतरवल्या जाते किंवा महालक्ष्म्यांची पूजा केल्या जाते. तर त्यांना आपल्या घरी आणायचं असते. तर सर्वात पहिले देवघराच्या तिथे ठेवायचं आहे. आणि इथे विड्याची पानं, तर आता इथे थोडीशी सजावट केलेली आहे. टिकली वगैरे पहिलेच लावलेली आहे. कानातले आणि जे नथ आहे ती. तर आता यांना हळदी कुंकू, जे ब्लाऊज पीस आहे त्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आणि आता ब्लाऊज पीस पण पहिले जी आहे ती लहानीला ठेवल्या जाईल आणि नंतर मग मी मोठीला ठेवेल. तर इथे आम्ही आगमन केलेलं आहे. सकाळी देवांची सगळी पूजा वगैरे, झाडू म्हणजे सगळी स्वच्छता, नंतर आपल्या देवाला आणायचं आहे. आणि आज महालक्ष्म्या बसतात. तर आता इथे पुष्प जे आहे, फुलं वगैरे जे आहे ते आपल्याला वाहून ठेवायचे, विडे ठेवायचे आहे. तर इथे खारी खोबरं जे 5 प्रकार आपण ठेवतो तर ते ठेवून घ्यायचे आहे. आणि हे तिघांचे पण विडे जे आहे ते ठेवायचे आहे, पूजा करायची आहे. आणि शेवळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो आज. तर इथे सर्व जे विडी आहे ते ठेवून देते आहे. आणि आज दिवे वगैरे सर्व, कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते. तर थोडं व्हिडिओ मी शूट केलेला आहे. आणि इथे साड्या नेसवून घेतलेल्या आहेत पहिले. तर तुम्हाला डेकोरेशन पण दाखवते कसं झालेलं आहे, कसा वाटला. आता इथे जी आहे एक जी लहानी आहे ती मागच्या दाराने येते आणि जी मोठी आहे ती समोरच्या दाराने येते, कारण लक्ष्मी ही जी मागच्या दाराने येत असते. तर आता इथे मी लहानीची पूजा करून घेते आहे. तिला आतमध्ये घेते. तिचे पाय धुतलेले आहेत. सवाशिणीचे पाय धुतले जाते. घरातल्या ज्या सुना आहे त्या आणतात, कारण त्या सुना म्हणजे घरातल्या लक्ष्मी असतात. तर आता ही समोरच्या दाराने आलेली आहे. तर आता इथे तिची पूजा केल्या जाते. तर आता यांची दोघींची भेट जी आहे ती एकमेकींना हळदी कुंकू, एकमेकींना प्रसाद ओवाळल्या जाते. आता इथे ठेवलेला आहे आम्ही. आणि आता आपल्याला इथे मी जे आपण मुखवटे बसवतो ना, तर तिथे थोडंसं कॉटन जो आहे तो आपल्याला ठेवायचा आहे. आणि नंतर मग लक्ष्मीचे मुख जे आहे ते आपल्याला ठेवायचे आहे, ते पण व्यवस्थित. तर तुम्हाला मुखवटे कसे वाटल्यात ते पण तुम्ही सांगा. तर ह्या जवळपास 60 ते 70 वर्ष झाले आहेत या मुखवट्यांना. तर हेच मुखवटे वापरल्या जातात किंवा यांनाच थोडंसं काही वर्षांनी कलरिंग वगैरे केल्या जाते, कारण हे खूप जुने आहेत. तर मुखवटे तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा. आणि आता इथे जी लहानी आहे ती मी शृंगार करते आहे तिचा. आणि मोठी जी आहे ती माझी मोठी बहीण आहे ती करते आहे शृंगार. तर साड्या नेसवणं आणि जो मुखवटे बसवणं हे आमच्या दोघींचं असते. तर सर्वजण मग काही थोडं शृंगार जे आहे त्या दुसऱ्या दोघीजणी करतात. सुना ज्या आहेत त्या सुतवतात महालक्ष्म्यांना. तर ह्या सुतवून राहिल्या की एकदम आता आलेल्या आहेत आपल्या घरी. तर जोपर्यंत व्यवस्थित बसत नाही, जेव्हा जे काय आपल्याला लहान मोठे लेसं व्यवस्थित बसवल्यानंतर सुतवल्या जाते की मग त्यांना हात लावता येत नाही. तर एका साईडने 8 आणि दुसऱ्या साईडने 8 असं सुतवल्या जाते सुताने. तर आता इथे शृंगार बघू शकता तुम्ही, वस्त्र पण घातलेले आहे. तर तुम्हाला महालक्ष्म्या कशा वाटल्या आणि त्यांचा शृंगार कसा वाटला, त्यांची सजावट कशी वाटली तर नक्की सांगा. तर इथे आता
बघू शकता तुम्ही. तर इथे आता दागदागिने गळ्यातले तर झाले आहे, बाजूबंद बांगड्या वगैरे जे आहे ते, आणि आता वरचं सर्व झाल्यानंतर ज्या राशी आहेत त्या राशी ठेवल्या जातात. तर अशा प्रकारे साध्या पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला ते पण सांगा. भरपूर जण, कारण जागेच्या अभावी आपण थोडंसं जे सजावट आहे किंवा जे महालक्ष्मी बसवल्या जाते ती ज्यांची जी सजावट आहे ती त्याप्रमाणे केल्या जाते. तर श्री गणेशा तुम्हाला कसे वाटले ते पण सांगा. अशा प्रकारे महालक्ष्म्यांचे आगमन झालेले आहेत. महालक्ष्मी आपल्या घरी आले आणि कसा वाटला आगमनाचा व्हिडिओ ते पण तुम्ही सांगा. कारण जो स्वयंपाकाचा व्हिडिओ आहे तो मी नाही टाकू शकत, कारण शूट करणं आणि आपण स्वतः बनवणं तर ते शक्य नाही. कारण आईकडे जे आहेत त्या महालक्ष्मी सकाळी भरपूर ठिकाणी संध्याकाळी किंवा जेव्हा आपल्या गायी रानात घरी येतात तेव्हा त्यांची आरती केली जाते किंवा तेव्हा त्यांना त्यांचं जेवण राहतं. अशा प्रकारे सर्व फळ जे ठेवलेले आहे, दीप लावलेला आहे. दीप प्रज्वलित पहिलेच करावं लागतं आपल्याला जेव्हा महालक्ष्मी आपण स्टँड ठेवतो तेव्हा. अशी साधी पण सजावट कशी वाटली तुम्हाला. आणि आरती टाळ मृदुंगाने जो गजर होतो जी आरती होते ते एकदम छान वाटते. तर इथे महालक्ष्म्यांचं जे आहे त्या बसलेल्या आहेत, आलेल्या आहेत आपल्या घरी. तर वर्षातून जे आपली साफसफाई राहते किंवा आपल्या जे घरात येतात तर त्यांची जी तयारी असते ती खूप जोरात शोरात चालू असते. तर खूप धावपळ असते बसल्याच्या आधी पण आणि बसल्यानंतर पण. तर अशा प्रकारे आलेले आहेत. दुसरा दिवस आहे तर इथे डायरेक्ट पूजा म्हणजे पात्राची व्हिडिओ दाखवते आहे. तर अशा प्रकारे पदार्थ केल्या जातात. तर इथे पुरणाच्या पोळ्या, वडे, भजे, घाऱ्या आणि ज्वारीचे पापड्या आणि वरण भात, 32 प्रकारच्या भाज्या, कोवळ्याची भाजी, 7 प्रकारच्या चटण्या आणि पापड, कुरडई, डाळीची चटणी, आंबील, कतली, खीर आणि ठेचा, अनारसे, पापड, लाडू, अशा प्रकारचं पूर्ण जे भोग आहे किंवा जो प्रसाद आहे तो इथे मांडून झालेला आहे किंवा त्याची पूजा आता आपल्याला करायची आहे. आरती, कारण महाप्रसाद म्हटलं म्हणजे सगळ्या प्रकारचं जे महालक्ष्म्यांसाठी खास पदार्थ असतात, आंबील, कतली, घाऱ्या किंवा खीर जे महत्त्वाचं आहे ते. तर इथे आता सगळे मांडून झालेलं आहे, सगळे पदार्थ ठेवून झालेले आहेत. आणि आता जे दिवे आहे, एका लहान्या महालक्ष्मींसाठी पुरणाचे दिवे बनवल्या जातात आणि गणेशासाठी आणि मोठ्या महालक्ष्मीसाठी कणकीचे दिवे बनवले जातात. भरपूर प्रकारची पद्धत, वेगवेगळ्या प्रकारे पद्धतीने मांडल्या जाते, पद्धतीने पूजा केल्या जाते. भरपूर काही भागामध्ये काय पदार्थही पण काय बनवल्या जातात काय नाही, तर ते पण आपल्या पद्धतीने बनवल्या जातात. तर अशा प्रकारे जे आहे ती पूजा झालेली आहे आणि प्रसादही ठेवण्यात आलेला आहे. आणि आता आरती करायची आहे. तर टाळ मृदुंगाच्या गजराने आरती पण झालेली आहे. ते कौतुक करण्यासारखं आहे जेव्हा एक छोटासा मुलगा मृदुंगावर सुंदर मृदुंग वाजवतो आहे. आणि अशी जी आवड आहे ती खूप महत्त्वाची आहे. देवधर्मामध्ये आपण आरती केली जाते.
टाकीला चौरंगाट आणि वाचून पायी देऊनी पलंगी बसल्या लक्ष्मीबाई पुढे आरती लक्ष्मीबाई लक्ष्मीबाईला ओवाळा पुण्याचं कारण काकडीचा मान दिल्या ओट्याचं भरून आरती लक्ष्मीबाई तुला फुलं माती द्यावी. तरी ते महालक्ष्मीची आरती पण आपली झालेली आहे आणि जी आपण नेहमी महालक्ष्मीची आरती म्हणतो ती पण आता तर इथे जेवढ्या आपल्याला आरत्या म्हणायच्या आहे तेवढ्या आपण म्हणू शकतो. तर इथे 5 आरत्या झालेल्या आहे आणि दिवे वगैरे खूप सुंदर दिसत आहे आणि खूप प्रसन्न आणि हसरा चेहरा. तर पाहता असं वाटते बघतच राहावं. तर अशा प्रकारेची आपली महालक्ष्म्यांची जी पूजा आहे ती झालेली आहे आणि आरती झाल्यानंतर मग दरवाजा बंद केला जातो कारण महालक्ष्मी माता जेवण करतात. तर भरपूर जणं जुन्या आमच्या आजी वगैरे सांगायची की असं लपून कोणी पाहू नये नाही तर मग आंधळं होतं. तर अशा प्रकारे भरपूर गर्दी होती आरतीला महाप्रसादाला. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? जर आणखीनही तुम्हाला मोठा व्हिडिओ पाहिजे असेल तर तोही पण मी तुमच्यासोबत शेअर करेन तुमची जर इच्छा असेल तर. तर आता इथे आम्ही सर्वजण बसलो आहे बाहेर आणि इथे दरवाजा उघडायच्या आधी दरवाजा ठोकावा लागतो की आपण येतो आहे. जवळपास अर्धा ते पाऊण तास दरवाजा बंद असतो आणि जेवण करत असतात देव आणि नंतर मग दरवाजा वाजवला जातो. आतमध्ये येऊ का हे विचारल्या जाते आणि नंतर मग दरवाजा उघडला जातो. अशा प्रकारे पूजा केल्या जाते. हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर याच्या आधीचे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला कसे वाटले महालक्ष्म्यांचे ते नक्की सांगा. आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा. कशा वाटल्या महालक्ष्म्या, कसे बसवतो आपण, कशी पूजा केल्या जाते. तुम्हाला मागे सांगितलं की माहेरचा व्हिडिओ मी दाखवेल तुम्हाला. तर कसा